तर आज आपण नवीन चॅप्टरला सुरुवात करणार आहे. क्लास 4th चॅप्टर नंबर 9 वर्ड प्रॉब्लेम ॲडिशन अँड सबस्ट्रॅक्शन. तर फर्स्ट क्वेश्चन आहे याच्यातला आपल्याला दिलेला आहे. बाबुराव प्लांटेड 143 स्वीट लाईम ट्रीज. नंतर दिलेलं आहे आपल्याला 156 चिकू ट्रीज इन ऑर्चिड अँड हाऊ मेनी ट्रीज प्लांटेड इन ऑल म्हटलेलं आहे. तर गिवनमध्ये आपण काय लिहू, याच्या डाटामध्ये काय दिलेलं आहे. स्वीट लाईम ट्रीज दिलेली आहे आपल्याला 143. नंतर सेकंडमध्ये आपल्याला दिलेलं आहे चिकू ट्रीज दिलेली आहे 146. नंतर आपल्याला फाइंड आउट काय करायचं, टोटल प्लांटेड ट्रीज, आणि हे दिलेलं आपल्याला लास्टला क्वेश्चन मार्क. हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे की किती टोटल प्लांटेड केलेलं आहे. सिम्पली काय करणार आहे आपण, स्वीट लाईम ट्रीजचं काही दिलेलं आपल्याला 143 दिलेलं आहे. नंतर चिकू ट्रीजचे आपल्याला दिलेलं आहे 156. तर ह्याचा दोन्ही जर आपण ॲडिशन केली तर आपला आन्सर किती आहे 299. तर लास्टला आपला आन्सर किती येणार आहे, बाबुराव प्लांटेड 299 इन ऑल. बस सिम्पली हे आपलं. तर सेकंड क्वेश्चनमध्ये आपल्याला विचारलेलं आहे, प्रियंका बॉट अ बुक वर्थ ₹245 अँड नोटबुक वर्थ ₹178 अँड हाऊ मच डिड ही स्पेंड टुगेदर. म्हणजे प्रियंकाने बुक विकत घेतलेली आहे 245 रुपीजला आणि नोटबुक विकत घेतलेली आहे ₹178. तर दोन्ही मिळून तिने नोटबुक आणि बुकवर किती पैसे खर्च केलेले आहेत हे आपल्याला इथे टोटल करायचे. तर आपण आधी काय लिहूया, गिवन लिहूया डाटा आपला जो दिलेला आहे. जसं की कॉस्ट ऑफ बुक्समध्ये लिहिणार आहे आपण 245. नंतर कॉस्ट ऑफ नोटबुक्समध्ये लिहिणार आहे 178 रुपीज, जसं आपल्याला ऑलरेडी दिलेलं आहे. नंतर फाइंड आउट काय करतं, कॉस्ट ऑफ बुक्स अँड नोटबुक, म्हणजे दोन्ही याची आपल्याला कॉस्ट फाइंड आउट करायची आहे. सिम्पली काय करत आहे, प्लस करायचं आहे. जसं की 245 नंतर 178, दोन्ही याची प्लस जर केली तर 5 + 8 + 3 होणार आहे आपलं 13. 13 येणार आहे 3. इथे आलं आहे आपला 1. नंतर 7 + 4 आपलं इथे किती येणार आहे 3. जर पकडलं 7 + 3 जर केलं आपण तर इथे 10. 10 + 1 11 आणि जो आपला ऑलरेडी 1 होता हा झाला 12. ॲन्सर आपला आला आहे 12. इथे अजून आपला 1 राहील, म्हणजे झालं 3 + 1 हे झालं आपलं 4. म्हणजे आपला आन्सर किती येणार आहे 432. लास्टला आपला आन्सर किती येणार आहे, आन्सर इज प्रियंका स्पेंड ₹423 इन ऑल. तर थर्ड क्वेश्चनमध्ये आपल्याला विचारलं आहे, देअर आर 1213 स्टोरी बुक्स अँड 115 पोएट्री बुक्स दिलेले आहेत इन लायब्ररी अँड हाऊ मेनी बुक्स आर देअर इन द लायब्ररी टुगेदर. म्हणजे दोन्ही मिळून लायब्ररीमध्ये किती बुक्स आहेत हे आपल्याला टोटल फाइंड आउट करायचं. तर गिवनमध्ये आपण काय लिहूया, इथे स्टोरी बुक्स दिलेले आहेत आपल्याला 1213, पोएट्री बुक्स दिले आहेत आपल्याला 115 आणि फाइंड आउट काय करायचं, टोटल बुक्स इन लायब्ररी हे किती आहेत हे आपल्याला सिम्पली फाइंड आउट करायचं आहे. तर फर्स्टली आपण काय केलं, स्टोरी बुक्स आपल्याला दिलेल्या आहेत 1213. नंतर पोएट्री बुक्स दिले आपल्याला 115. सिम्पली आपण त्याचे ॲडिशन करणार आहे. तर आपले ॲडिशन किती येते 1318. तर लास्टला आपला ॲन्सर किती होणार आहे, टोटल आपले किती येणार आहे 1318 बुक्स इन लायब्ररी. बस हे आपलं लास्टला ॲन्सर आहे. तर फोर्थमध्ये आपल्याला काय म्हटलं आहे, इफ 1310 चिल्ड्रन्स, 1505 वुमेन्स, 719 मेन कम टू वॉच द सर्कस अँड हाऊ मेनी पीपल कम टू वॉच द सर्कस टुगेदर. आपल्याला इथे 3 ग्रुपमध्ये डिवाईड केलेलं आहे की फर्स्ट ग्रुप आहे चिल्ड्रन्सचा, वुमेन्स आणि नंतर दिलेला आहे मेन्स. याची फक्त आपल्याला 3 याची आपल्याला टोटल करायची आहे की किती येणार आहे म्हणून. तर 3 याची टोटल आपली किती येत आहे, तर आपण इथे गिवनमध्ये काय लिहूया, आधी
फर्स्टली आपण चिल्ड्रन किती आहेत आपली 1310. नंतर आहे वुमेन दिलेली आहे आपल्याला 1505. मेन दिलेली आहे आपल्याला 719. बस या तिन्ही याची आपल्याला काय करायची आहे, इथे ॲडिशन करायची आहे. तर ॲडिशनमध्ये आधी आपण काय करणार आहे, चिल्ड्रन्स घेतलेले आहेत आपण 1310. नंतर आपण काय घेतलेले आहे 1505 वुमेन घेतलेले आहेत. नंतर आपण मेन्स घेतलेले आहेत 719. फक्त आपण याची ॲडिशन केलेली आहे. याचे ॲडिशन टोटल किती आलेलं आपल्याला 3605. आपल्या ॲन्सरमध्ये आपण काय लिहिलं असला, टोटल 3605 पीपल कम टू वॉच द सर्कस. हे आपलं लास्टला ॲन्सर. आता 5th क्वेश्चनमध्ये आपल्याला विचारलं आहे की अजय डिपॉझिट 18,000 इन वन बँक. आणि नंतर विचारलेलं आहे आपल्याला अँड 15,000 इन अनदर बँक अँड व्हॉट इज द अमाऊंट ऑफ मनी ही डिपॉझिट इन द बँक्स. म्हणजे दोन्ही मिळून त्यांनी किती अमाऊंट बँकमध्ये डिपॉझिट केलं आहे आपल्याला त्याला सांगायचं आहे. फर्स्टली आपण काय लिहिलं गिवनमध्ये काय लिहिलेलं आहे, डिपॉझिट मनी इन बँक 18,000 रुपीज झालेलं आहे. डिपॉझिट मनी इन अनदर बँकमध्ये दिलेलं आहे त्यांनी 15,000 रुपीज. आणि फाइंड आउट काय करायचं आपल्याला, टोटल अमाऊंट ऑफ मनी डिपॉझिट इन द बँक. तर फर्स्ट बँकला आपण किती दिलेलं आहे 18,000 दिलेलं आहे आपलं. नंतर 15,000 दिलेलं आहे. तर दोन्ही याची टोटल किती होतं आपल्याला, ॲन्सर किती येणार आहे 33,000. ॲन्सरमध्ये काय लिहिणार आपण, टोटल अमाऊंट ऑफ डिपॉझिट इन बोथ बँक इज ₹33,000. हे आपलं लास्टला ॲन्सर.